ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, त्यानंतर जे ओबीसीसाठी वसतिगृह योजना सुरू आहे, यामध्ये जी लास्ट डेट होती ही उद्याची आहे म्हणजे 17 तारीख. तर यामध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की डेट वाढून मिळणार का. तर विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आलेली आहे आणि यामध्ये संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि ज्या विद्यार्थी इंजिनिअरिंग असेल, फार्मसी, ॲग्रिकल्चर म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशनसाठी असेल त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, कारण त्यांच्यासाठी तर आनंदाची बातमी आहे. तुम्ही बघू शकता. तर सर्वप्रथम आपण बघणार आहे की नेमका विषय काय आहे. बघू शकता यामध्ये राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकाबाबत 14 तारखेला ही नोटिफिकेशन आलेली आहे, परंतु आपल्यापर्यंत ही नोटिफिकेशन भरपूर लेट पोहोचलेली आहे. तरी काही घाबरण्याचं कारण नाही आहे. बघू शकता. तर यामध्ये जेही फॉर्म होते हे फॉर्म फिलअप करणे सुरू झालेले आहे. यामध्ये अगोदर जी अपडेट दिली होती आपण 17 तारीख ही लास्ट डेट देण्यात आलेली होती की 17 तारखेपर्यंत फॉर्म भरायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी फॉर्मसुद्धा भरलेले आहे. साईडमध्ये भरपूर साऱ्या अडचणी आहेत, पण त्यावरती आपल्याला कुठेही असा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला नाही आहे की जिथे आपण आपले प्रॉब्लेम सांगू शकतो आणि यावर सोल्युशन निघू शकते. तर त्यावरती असं कुठेही हेल्पलाईन वगैरे दिलेली नाही आहे. आपण ग्रीव्हियन्स टाकल्यानंतरही त्यावरती सोल्युशन मिळत नाही आहे. तरी विद्यार्थ्यांनी ट्राय करा, प्रयत्न करा आणि आपले फॉर्म फिलअप करा. तर नेमकी आता यामध्ये अपडेट आपण चेक करणार आहे. तर यामध्ये एक वेळापत्रक देण्यात आलेलं आहे. तर बघू शकता 2025-26 साठी हे वेळापत्रक आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांची जी डेट आहे ही आता वाढून दिलेली आहे, ती म्हणजे 27/8/2025 पर्यंत. तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकदा चेक करा की यामध्ये फॉर्म भरण्याची डेट आहे ही 17/8 होती, ती आता 28/8/2025 झालेली आहे. आणि यामध्ये बाकीसुद्धा अपडेट दिलेले आहे, जसं की फॉर्मची छाननी म्हणजे फॉर्म चेकअप कधी होणार आहे. तर 2/9 पर्यंत चेकिंग होणार आहे. पहिली लिस्ट लागणार आहे 3/9/2025ला. त्यानंतर तर अशा प्रकारे यामध्ये संपूर्ण वेळापत्रक दिलेलं आहे. हे वेळापत्रक तुम्ही बघू शकता आणि यामध्ये दिलेली माहिती सुद्धा चेक करू शकता. आता यामध्ये प्रोफेशनल एज्युकेशन आणि नॉन प्रोफेशनल एज्युकेशन सर्व विद्यार्थ्यांना अगोदर हे लक्षात ठेवायचं आहे की आपण जो प्रवेश घेतलेला आहे कॉलेजला हा प्रोफेशनल एज्युकेशन आहे की नॉन प्रोफेशनल एज्युकेशन आहे सर्वप्रथम. आणि जी डेट सुरू होती आतापर्यंत 17/8/2025 ही डेट नॉन प्रोफेशनल कोर्ससाठी होती. आता तुम्ही म्हणसाल कसं, तर बघा BA, BCom, BSc अशा 12वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि MA, MSc तसेच पदवीनंतरचे म्हणजे आपण त्याला PG म्हणतो अभ्यासक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून म्हणजे जेही व्यावसायिक अभ्यासक्रम आहे तुमचे, व्यावसायिकमध्ये कोणते अभ्यासक्रम येतात त्यामध्ये येतात जेही विद्यार्थी CET मार्फत प्रवेश घेतात यांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हटलं जाते. त्यानंतर इंजिनिअरिंग आहे, फार्मसी, मेडिकल, त्यानंतर ॲग्रिकल्चर, डिप्लोमा झालेला आहे तुमचा, डायरेक्ट सेकंडरी डिप्लोमा, पॉलिटेक्निक डिप्लोमा, हे संपूर्ण जे कोर्स आहे हे कोर्स येतात व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये. आणि ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट केल्यानंतर आणि टाइम टेबलबद्दल डिस्कस केल्यानंतर हे लक्षात आलेलं आहे की अजूनपर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमाचे जेही फॉर्म आहे हे सुरू केले नाही आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. कारण यामध्ये SC आणि ST वाल्यांचे जे सुद्धा विद्यार्थी आहे, जास्त करून SC वाले ज्यामध्ये स्वाधारवाले विद्यार्थी आहे किंवा वसतिगृहाचे विद्यार्थी आहे त्यांचे सुद्धा फॉर्म सुरू झालेले नाही आहे. जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रम आहे आणि दोघांची साईड एकच आहे, कारण ज्या साईडवर आपण OBC वाल्यांचे फॉर्म भरतोय त्याच साईडवर आपण SC वाल्यांचे सुद्धा फॉर्म भरतो. तर दोघांची साईड एक असल्यामुळे त्यांचे प्रोफेशनल एज्युकेशनचे फॉर्म अजूनही सुरू झालेले नाही आहे असे ऑफिसमधून सांगण्यात आलेलं आहे. आणि आता आपल्याकडे तर पत्रसुद्धा आलेलं आहे की ज्यामध्ये फॉर्म सुरू झालेले नाही आहेत. तर यामध्ये आता एक लक्षात ठेवा 27 तारखेपर्यंत जेही फॉर्म सुरू आहे हे फॉर्म नॉन प्रोफेशनल कोर्स यामध्ये नमूद केलेल्या कोर्ससाठीच आहे. फक्त इंजिनिअरिंग झालं, फार्मसी, जसं की मी आताच सांगितलं प्रोफेशनल कोर्ससाठी फॉर्म सुरू झालेलं नाही आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जर तुम्ही फॉर्म भरू शकत असाल तर फॉर्म भरून ठेवा, असं काहीच नाही आहे. फॉर्म भरा आणि ऑफिसला सुद्धा सबमिट करू शकता तुम्ही, कारण ऑफिसमधून हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे जर तुम्ही फॉर्म भरू शकत असाल. कारण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे फॉर्म जर होत असेल तर तुम्ही भरू शकता, कारण त्यामध्ये प्रोफेशनल एज्युकेशनचे फॉर्म सुरू आहे, भरल्या जात आहे. कारण त्यामध्ये तुम्ही करंट एज्युकेशनमध्ये जर इन्फॉर्मेशन ॲड करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोफेशनल कोर्सची टाकता येत आहे. काही अडचण असेल तुम्ही वेट करा, 1 ते 2 दिवसामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे, परत प्रॉब्लेम येत आहे, अशा प्रकारे साईडमध्ये एरर आहेच. परंतु ट्राय करत राहा आणि आपले फॉर्म सबमिट करा.
फॉर्म कसा भरायचा, फॉर्म रिन्यू कसा करायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. डॉक्युमेंट लिस्ट सुद्धा दिलेली आहे. सर्वप्रथम डॉक्युमेंट्स रेडी करा आणि जेही विद्यार्थी नॉन प्रोफेशनलमध्ये आहे त्यांनी 27 तारखेपर्यंत आपली फॉर्म कंप्लीट करा. जेही विद्यार्थी प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये आहे त्यांनी होत असेल तर भरा, नाहीतर वेट करा. माहिती आली की ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.